हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये। तर आज आपण माडगं बनवणार आहोत। त्यासाठी मिरची लसणाची पेस्ट, थोड्याशा शेवया आणि कुळिथाचं पीठ। शेवया छान अशा भाजून घ्यायच्या, छान रोस्ट झाल्या की चवीला छान लागतात। आणि ह्या माडग्यामध्ये हा मी नवीन पदार्थ वापरलेला आहे, तुम्ही करून बघा, खूप छान होतं आहे। रोस्ट झाल्यानंतर अगदी थोड्याशाच रोस्ट करायच्या, काढून घेतल्या। त्यानंतर कुळिथाच्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची, एकदम फाईन अशी पेस्ट तयार करायची, म्हणजे ते नंतर गुठळ्या होत नाहीत पाण्यात मिक्स केल्यानंतर। त्यानंतर एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं, जिरं तडतडलं की हिंग घालायची थोडीशी, आणि मिरची आणि लसणाचा जो ठेचा तयार करून घेतला होता तो आपण यामध्ये घालून घेणार होतो। अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, तुम्ही करून बघा, पावसाळ्याच्या दिवसात अतिशय उत्तम आहे। थोडीशी हळद घालते आणि आता थोडंसं पाणी घालते, तुम्हाला जेवढा ह्याचा थिकनेसपणा पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही पाणी घालू शकता। यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातलेले, म्हणजे 400 ml पाणी घातलेलं आहे। आणि हे सर्दीसाठी, सर्दी जर झाली असेल तर, तोंडाला चव नसेल तर त्यावेळेला हे पिलं जातं। अतिशय पारंपरिक अशी ही रेसिपी आहे। यामध्ये शेवया घालून घेऊया आपण। शेवया घालून घेतल्यानंतर छान ह्या पाण्याला उकळी येऊन द्यायची। त्यानंतर थोडंसं मीठ पण घालायचं, मिठानं चव येते, आणि तुम्हाला हवी असेल तर तुम्ही साखरही घालू शकता। साखर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर बघू शकता, 1 चमचा मी इथं मीठ वापरलेलं आहे। आणि त्यानंतर छान अशी पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे। माडगं हा जनरली पूर्वी लोक ज्या वेळेला सर्दी पडसं वगैरे यायचं तर त्यावेळेला आपल्या घरातले वयस्कर लोक वगैरे म्हणायचं की माडगं खावं, माडगं खाल्ल्याने सर्दी कमी होते किंवा तोंडाला चांगली चव येते। तर त्यावेळेला माडगं बनवलं जायचं। थोडंसं जिऱ्याची पूड घातलेली आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही पाहिजे तर वापरू शकता, नाही वापरलं तरीसुद्धा चालेल। आणि आता छान उकळी येत आहे पाण्याला। छान उकळी आल्यानंतर पहिल्यांदा त्या शेवया शिजून द्या सगळ्या व्यवस्थित। मला अगदी पातळ पाहिजेल आहे इथं हे जे आपण माडगं बनवतो आहे, म्हणून मी जास्त पाणी घेतलेलं आहे, तुम्ही कमी पाणीसुद्धा घेऊ शकता। आणि ज्या कुळिथाच्या पिठाची आपण पेस्ट तयार केलेली आहे ती यामध्ये आपण छान मिक्स करून घेऊया आणि ह्याला छान उकळी येऊन द्यायची आहे। चांगलं 3 ते 4 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ आहे ते छान त्याच्यामध्ये शिजलं जातं। या पद्धतीने आपण हे सर्व उकळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता छान माडगं तयार झालेलं आहे। कोथिंबीर घालूया थोडीशी। आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।